सो अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. एक खूप मोठे वॉर मार्शल होते, ते सांगून गेले. त्यांचं नाव होतं वीरेंद्रराव ॲडमराव वॉर्नर साहेब, गेल साहेब, मॅकलम साहेब, सेहवाग. सो त्यांचं बेसिकली असं म्हणणं होतं की जेव्हा आपले लागतात ना तेव्हा आपण त्यांचे लावायचे. मला कळलं नाही, थोडं इलॅबोरेट करून सांग. म्हणजे बेसिकली वेन यू आर डाऊन यू पुट देम डाऊन. म्हणजे मी पण आयुष्यात नेहमी तेच फॉलो करायचा प्रयत्न केलाय की लावायचा प्रयत्न केला. हा म्हणजे एका अर्थी मी तेच केलंय, पण माझं लावणं वेगळ्या पद्धतीचं होतं. ती मला जेव्हा जेव्हा नाही म्हणायची मी प्रयत्न करायचो मला हो म्हणेल, मी तिच्या मागे मागे लागायचो. लावायचं काय, पण मग शेवटी तेच व्हायचं, ती दुसऱ्यासोबत जायची, मी एकटा राहायचो. पण मी पुन्हा प्रयत्न करायचो, नवीन अकाउंट उघडायचो, नवीन ठिकाणी जायचो, नवीन इनिंग खेळायचो. पण माझं म्हणणं तेच आहे, तुम्ही लॉर्ड्सवर सक्सेसफुल नाही होता, तुम्ही वानखेडेला या. तुम्हाला वानखेडे जमत तुम्ही मेलबर्नला जा. लॉर्ड्सवर सक्सेसफुल नाही व्हायला. ओह नाईस, नाईस, व्हेरी व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. आय लाईक इट, आय लाईक इट. सो भावेश, तू जे काही आता लावायचं, लावून घ्यायचं जे काही बोललास त्याच्यामध्ये असे बसणारे कोणते प्लेयर्स वाटतात तुला की जे स्वतःचे लागलेले असताना पण दुसऱ्याचे लावायचे, या हिशोबाने खेळायचे? मला वाटतं आता टेस्ट क्रिकेटमध्ये म्हणतो बघतात त्यांच्या कानच खूप लागतात जे आपण लावायचे करत होतात. त्या लावायच्या या हिशोबात आमचं असं म्हणणं आहे की टेस्ट क्रिकेट हा क्लासिकली डिफेन्सिव्ह फॉर्म ऑफ गेम आहे. डिफेन्स जास्त मॅटर करतो तिकडे. पण ह्या गेममध्ये सरप्राइझिंगली आतापर्यंत जगात जे मोठमोठे अटॅकिंग बॅट्समॅन झालेत ते सुद्धा सक्सेसफुल झालेत. म्हणजे ते मेजरली सक्सेसफुल झालेत टेस्ट क्रिकेटमध्ये. म्हणजे जर नावं आपण अशी वरवर बघितली तर सेहवाग म्हणा, गिलख्रिस्ट म्हणा, क्रिस गेल आहे, डेव्हिड वॉर्नर आहे, ही ब्रँडन मॅकलम आहे. ही 4-5 नावं जी ज्यांचं तुम्हाला माहिती आहे की त्यांचा अटॅकिंग गेम आहे, त्यांचा स्ट्राईक रेट खूप वर असतो. सो त्यांनी बघायला गेलं तर लिमिटेड ओव्हर फॉर्मॅटपेक्षा जास्ती भारी त्यांनी टेस्ट मध्ये केलेलं आहे. विच इज पण मला सेहवागने जास्त भारी काम त्याच्या बोलण्या थ्रू केलं असं वाटतं मला. खरं त्याने कमेंट्री मध्ये जास्त भारी केलं. काही काही वेळेला त्याची बंद करावी लागते कमेंट्री, एवढं चांगलं केलं त्याने. पण टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने पिचवर पण जे काही खेळलंय पाकिस्तानमध्ये वगैरे जाऊन ते पण काय म्हणतात त्याला, लेखाडण्याजोग आहे. काय मराठी? वाह वाह वाह. मी म्हटलं मराठीतनं कालाबाह्य होतं, तुला तोंड ते कालाबाह्यच बरेच, तू नको बोलूस. तर ते पण वाखाडण्याजोग आहे. तर आपण लोकांना प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक मराठी शब्द शिकूया असं वाटतं. मग ते म्हणतील तुम्ही नका शिकू, आम्हाला तुमच्याकडनं गरज नाही. आपण क्रिकेट शिकवतो, क्रिकेट शिकवतोय क्रिकेट आपल्याकडनं समजून घ्यायचा प्रयत्न करतो. तर तुम्ही चुकीच्या व्हिडिओ होतात मित्रांनो. तर आता आम्ही या व्हिडिओमध्ये तेच डिस्कस करण्याचा प्रयत्न करू की असे कोणते बॅट्समॅन राहिले आणि असं नेमकं का झालंय की हे जे अटॅक करणे ते जास्त टेस्टमध्ये वर्क झालंय. जेव्हा की हे प्लेयर्स जेव्हा नवीन होते तेव्हा असं म्हटलं जातं की हे लिमिटेड फॉर्मॅटचे प्लेयर आहेत आणि T20 नंतर तर तू ह्याला घेतलंस, फॉर एक्झाम्पल डेव्हिड वॉर्नरला घेतलंस, मॅकलमला घेतलंस, तर असं समजायचं की हे लोक आता याचाच सक्सेसफुल होणार. पण ह्याच्या एक्झॅक्ट उलट त्यांनी केलं, त्यांनी टेस्ट फॉर्मॅटमध्ये सक्सेसफुल होऊन दाखवलं. रिषभ पंतला आपण विचारतोय, रिषभ पंत जेव्हा अंडर-19 खेळत होता तेव्हा त्याबद्दल तर प्रॉपर असंच बोललं जायचं की वन डे आणि T20 त्याशिवाय हा खेळू नाही शकणार, तो जसा खेळायचा शॉट. पण तो सगळ्यात जास्त सक्सेसफुल आज टेस्ट मध्ये. असं वाटतं तो वन डे T20 खेळूच नाही असं वाटतं कधी. IPL बघितलं असशील तू, गोयंका बोलला असेल त्याला की भाई तू इंडियाकडून पण खेळू नको, तिथे येऊन भांडेन मी. पण मला ह्याच्या मागे रिझन काय वाटतं तुला, असं का घडलं असेल? म्हणजे रिषभ पंत बाबतीत काय वाटतं तुला, असं का झालं असेल? मला एक तर टेस्ट मध्ये सक्सेसफुल होण्याचं सगळ्यात मोठं कारण हे वाटतं की फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स. अच्छा. सो टेस्ट मध्ये बऱ्यापैकी फील्ड ही तुझी जवळ आलेली असते, म्हणजे विकेट टेकिंग फील्ड लावलेली असते. सो अशी पसरलेली नसते जशी ODI मध्ये आणि T20 मध्ये असते. आणि तसं बघायला गेलं की रिषभ पण टेक्निकली तेवढा चांगला नाहीये. सो तुला ODI मध्ये आणि T20 मध्ये तर ठीक आहे, T20 मध्ये तू स्लॉक करू शकतो, पण ODI मध्ये तरी ऍटलीस्ट मला असं वाटतं की तुला गॅप शोधावे लागतात किंवा तुला बनवून खेळावे लागतात बऱ्याच गोष्टी. सो T20 मध्ये तू स्लॉक करायची तुला मुभा असते. आणि टेस्ट मध्ये मला असं वाटतं की पुन्हा तेच जे T20 ला लागू होतं ते टेस्ट मध्ये पण लागू होतं की तुला तिथे वरून खेळण्याची मुभा आहे. एक्झॅक्ट स्लॉगिंग म्हणणार नाही मी, तू क्रिकेटिंग शॉट्स खेळून पण वरून मारू शकतो. सो ते जास्त मला तो ज्या स्टाईलचा गेम आहे ना ते जास्त फायदेशीर ठरतं अशा प्लेयर्सना की तुला फील्ड ओपन दिसते पूर्ण आणि तुझा माइंडसेटच अटॅकिंग आहे आधीपासून, तू अजून चांगला खेळू शकतोस टेस्टमध्ये. आणि ऑब्व्हियसली ते तेवढंच कठीण पण आहे, ते सगळेच नाही करू शकत. तुझा पिच तुला वेगळा असतो टेस्ट मॅचला,
प्लस तुझे कंडिशन्स वेगळे असतात, म्हणजे ज्या ज्या देशात खेळतो तिथे, आणि दिवसा खेळतोस तुम्ही तर. आणि व्हाईट बॉल क्रिकेट मोस्टली आता तरी रात्री होतं, असं नाही होत की दिवसा. सो तिथे पण खूप जास्त फरक पडतो. हे मला नाही, पंच तुम्हाला असं वाटतं की पंचसाठी तो फॉर्मॅट जसा सूट यामुळे झालाय, जे तू रिझन म्हणायची, त्याला एकाच टेम्पो मध्ये खेळायचं सवय आहे त्याला. ओडीआय मध्ये तसं नाही करत. ओडीआय मध्ये तुला मिड ओव्हर्सला उभं राहून खेळावं लागतं, तुला पार्टनरशिप बिल्ड करावी लागते. ते पंत अजून नाही शिकलो मला असं वाटतं की. ठीक आहे, पंतने ऍक्च्युअली तेवढं नाही केलं, म्हणजे त्याच्याकडनं जेवढं एक्सपेक्टेड त्याने आयपीएल ला जे स्टार्टला प्रॉमिस केलं होतं T20 मध्ये स्पेशली दिल्लीकडून तो जेव्हा खेळायचा, ते त्याने एवढं कन्वर्ट नाही केलं. मग आयपीएल T20 फॉर्म मध्ये ऍटलीस्ट दोन्ही व्हाईट बॉल मध्ये पण ते टेस्ट मध्ये जे स्पेशली त्याने जे केलं ना, की जेव्हा तुमचे लागलेले असतात त्याने लावलेत. लिटरली जेव्हा इंडिया डाऊन असायची अख्खी, तेव्हा जेव्हा अटॅक करायला यायची समोरची टीम अख्खी, की आता पंत पासून बॉलिंग ऑर्डर सुरू होतं तुमचं पंत नंतर. सो ते लोक जेव्हा एक्स्ट्रीम अटॅकिंग पोझिशन्स नाही यायचे तेव्हा ना मागे टाकायचं. आणि मग मला जेवढं वाटतं की आता तू म्हणतोय तो टेक्निकली साऊंड नाही वगैरे असेल सुद्धा ते, पण माझ्या मते पंतचा जो डिफेन्स आहे तो खूप अंडररेटेड आहे. म्हणजे मी जे धोनीचं पण होतं, धोनी पण टेक्निकली तेवढा साऊंड होता बॅट्समन म्हणून, पण कधी कधी धोनी ज्या पद्धतीने बॉल स्पिन नेगोशिएट करायचा ना, तरी पंतला पण करता येतो. हँड आय कोऑर्डिनेशन खूप जास्त चांगलं आहे दोघांचं पण, धोनीचं म्हणशील किंवा पंतचं म्हणशील किंवा सेहवागचं पण. सेहवाग पूर्ण आउट अँड आउट हँड आय कोऑर्डिनेशन, त्याचे पाय कधीच हल्ले. त्याला जेव्हा चष्मा लागला त्याचा फॉर्म गेला. तर इव्हन तू बघशील आता जेव्हा ऑस्ट्रेलियाची बीजीटी सिरीज झाली होती तेव्हा पण पंतने एक्स्ट्रीमली भारी परफॉर्म नाही केलाय, त्याने ऍव्हरेज किंवा बिलो ऍव्हरेजच केलंय. पण तेव्हा ह्या बीजीटीला जेव्हा तुला दिसायचं की स्टार्कचे बॉल सगळ्यांना प्लेएबलच नाहीयेत, तिथे पंत त्याला लिटरली तो असं प्रॉपर डोळ्याच्या खाली बॉल खेळायचा, प्रॉपर त्याला दाबायचा, त्याचा बाउन्स नेगोशिएट करायचा, तो व्यवस्थित खेळायचा. पण तेच तो पंत असल्यामुळे तो काहीतरी ऑड शॉट घेऊन आउट व्हायचा. पण पंतचा डिफेन्स मला एक इनिंग आठवते, तो 60 वर वगैरे खेळत होता आणि ती मॅच वाचवायची, ती मॅच आपण हरलो. ती मॅच वाचवली गेली असती तर पंत उभा राहिला असता. ऑस्ट्रेलिया बीजीटी. अच्छा, त्यात त्याने काहीतरी 30 बॉल 60 बीट काहीतरी मारली. त्याने पाठीमागे तो त्याचा स्कूप वाला शॉट मारला आणि पाठी लायनने कॅच पकडली त्याची. पण आय गेस तेच आहे गावस्कर साहेब वेगळ्या इनिंगसाठी होतं, ते त्या इनिंगसाठी नव्हतं. अच्छा, त्या आधी कुठल्या तरी एका इनिंगसाठी होतं स्टॉपिट. तर त्यात माझं असं म्हणणं आहे की पंतचं तेच आहे, दोधारी तलवार सारखं आहे ते, की लागलं तर तुमची अख्खी तो घेऊन जाऊ शकतो किंवा तो अख्खी मॅच मोस्ट ऑफ द टाइम तो घेऊनच गेलाय. म्हणजे इव्हन मागची जी बीजीटी होती ज्यात कोहली गेला होता त्याच्या बाळाच्या जन्मानिमित्त, रोहित शर्मा एक मॅच नंतर आला होता, दोन मॅच नंतर आला होता. त्या सिरीजमध्ये मेन प्लेयर्स होते तेव्हा रिषभ पंत सारखा ऍटिट्यूड खूप मॅटर करत होतं. कारण पुजारा आणि रहाणे दे वर मोर ऑफ युअर, ते तुमचे वॉरियर सारखे कन्झर्वेटिव्ह, तसं की ते तुमचं थांबवून ठेवणार जे काय ते मॅच, ते हे इन्शुअर करते तुमची मॅच हारणार नाही तुम्ही. पण पंत तो की फॅक्टर आहे, तो मॅच घेऊन जाऊ शकतो किंवा मॅच जिंकवू शकतो. म्हणजे स्पेशली मला लक्षात आहे की सिडनीमध्ये जे झालं होतं की सिडनीमध्ये इंडियाला काहीतरी एक 360 का 370चं टार्गेट होतं. आदल्या दिवशी चौथ्या दिवशी संध्याकाळी रोहित आणि गिलने जाम चांगली पार्टनरशिप टाकली माझ्यामध्ये. शेवटच्या ओव्हरला रोहित पुल शॉट वरून मागे आउट झाला होता तो. तर त्यानंतर तरी दोघांनी पार्टनरशिप टाकली, कोणी पुजारा आणि रहाणेने माझ्यामध्ये. ते थोडेसे खेळले. त्यानंतर नेक्स्ट डे जेव्हा विकेट पडायला लागल्या ना मध्ये स्टार्टलाच वरनं, तेव्हा पंत आला आणि पंतने येऊन 97 रन धपाधप मारायला सुरुवात केली. आणि तुला अचानक वाटलं की आता ऑस्ट्रेलिया हरू शकते, पण मग तेच झालं, पुन्हा पंतची विकेट गेली. आणि मग नंतर पुजाराची त्या अख्ख्या सिरीजमध्ये त्याची बॅक खराब होती. मग त्यानंतर इंडिया अचानक ती मॅच ड्रॉ करायच्या दिशेने गेली. अदरवाईज ती मॅच इंडियाने जिंकली असते ती खूप मोठी हिस्ट्री असते. हनुमा विहारी आणि अश्विन त्या मॅचला पार्टनरशिप टाकली. सो त्या मॅचला पंतचा गेम किती एक्स फॅक्टर आहे पंत या टीम अख्ख्या इंडियन सेटअपसाठी, ते तुम्हाला दिसतं. सेम गॅबाची इनिंग जर तू बघशील तर गॅबामध्ये पण जेव्हा 5व्या दिवशी जेव्हा रोहित शर्मा स्टार्टला आउट झाल्यावर गिल आणि पुजाराची पार्टनरशिप लागली होती चांगली, पण तुला लंच नंतर पण असं वाटलं की इंडिया मॅच जिंकायला जाते. पण जसा पंत उतरला आणि पंत जशी फील्ड तो ज्या पद्धतीने फील्ड खेळायला लागतो, त्याची विकेटच जाते कधी कधी त्यात. पण तुला त्यानंतर ऑस्ट्रेलिया त्याने पॅनिक करायला सुरुवात केली आणि मग मध्ये वॉशिंग्टन सुंदर आला आणि त्या दोघांची पार्टनरशिप टाकली, ती मॅच ते घेऊन गेले. आणि इव्हन पंचाच्या खूप इनिंग्स आहेत माझ्यामध्ये. इव्हन जे इंग्लंडमध्ये त्याने सेंचुरी मारली जाऊन, त्याने अँडरसनला जो रिव्हर्स, त्याची डेब्यू सिरीज जी इंग्लंडमध्ये झाली होती त्यात तो माझ्यामध्ये दिनेश कार्तिक गेला होता खेळायला. दिनेश कार्तिक पहिले 2 मॅच फ्लॉप झाला, मग त्यांनी पंतला आणलं. पंत एकदम वियर्ड चॉईस होता तेव्हा. त्याचं टेस्ट मध्ये ऍक्सेस नाव पण 2018 जी इंडिया 4-1 हरली. तर त्या सिरीजला पंत आला आणि पंत पण 1-2 मॅच खराबच केल्या. पण नंतर लीड्सची मॅच होती माझ्यामध्ये, त्यात शेवटी इंडियाला किती 440 वगैरे रन्स होते आणि केएल ती अख्खी सिरीज फ्लॉप गेला होता. तर केएल आणि त्याने पार्टनरशिप टाकली होती शेवटी. सो तेव्हा तुला कळलं की पंतचा ऍक्च्युअली गेम केवढा इफेक्टिव्ह आहे. म्हणजे
बियॉन्ड पिचेस असं मला वाटतं. काही काही लोक पिचेस पुरते लिमिटेड असतात. बरोबर. म्हणजे तू बघशील तर रोहितचा स्विंगचा प्रॉब्लेम आहे, कोहलीचा स्विंगचा प्रॉब्लेम आहे, काही काहीचा स्पिनचा प्रॉब्लेम आहे, काही काहीचा क्रिकेटचाच प्रॉब्लेम ऋषभ पंत स्वतःचा क्रिकेटचाच प्रॉब्लेम आहे. तर त्यात ऋषभ पंत स्वतःसाठी प्रॉब्लेम असू शकतो बराच वेळ ड्रायव्हिंग करताना. तर त्यात मला वाटतं की ऋषभ पंत वेन यू आर नॉट टू मच टेक्निकल ना, तर तेव्हा तू काहीतरी ऑफ काय म्हणतो ना, आउट ऑफ द बॉक्स करून. सो पंतकडे ते पंतची अजून एक मला लक्षात आहे की न्यूझीलंडने जे इंडियाला प्रॉपर हरवलंय आणि WTCची आपली अख्खी होप मारली न्यूझीलंड, त्यात तू बघशील तर पहिल्या इनिंगला इंडिया 46 ऑल आउट झाली होती. त्यानंतर जेव्हा सेकंड इनिंग चालू होती तेव्हा रोहितने चांगला स्टार्ट दिला. द बॉल विच रिटायर्ड हिम जे तू म्हणतोस तो मागे आउट झाला. त्या इनिंगला बॅटला लागून मागे कोहलीने पण 71 केले आणि सरफराजने पण 156 काहीतरी केले. त्या मॅच मध्ये ऋषभ पंतने जी इनिंग केली 99 तो आउट झाला. बरोबर. सो ती इनिंग बघ तू. सो ऋषभ पंतने जेव्हा जेव्हा इंडियाला गरज लागली आहे ना मॅच जिंकण्यासाठी, मॅच ड्रॉ साठी मला वाटत नाही ऋषभ पंत युजफुल झालं, पण जिंकण्यासाठी जेव्हा गरज लागली इंडियाला ऋषभ पंत खेळलाय टेस्ट. बरोबर. आणि या सगळ्यांचे ओजी दादू आम्ही जे क्रिकेट बघितलं त्यांच्या आधी पण झालं, मी नावं काढली होती, पण आम्ही ज्याला बघून सुरुवात केली सगळं वीरेंद्र सहवाग. पंतचं एकदा स्टॅट्स सांगतो फक्त. पंतने आतापर्यंत 43 मॅचेस खेळल्यात आणि त्याचे रन्स आहेत टेस्ट मध्ये 2948 आणि त्याचे 73 स्ट्राईक रेट आहे. हा नाही 73 6 6.73 त्याचा स्ट्राईक रेट पण 73 हा ऍक्च्युली. सो 673 ऑलमोस्ट काही काही लोकांचे पूर्ण टेस्ट करिअरचे 6 आणि आता त्याची सुरुवात आहे, आता त्याचा पीक येत आहे अजून. सो 73 6 टेस्ट मॅच मध्ये खूप जास्त आहे आणि त्याच्या 6 सेंचुरी पण त्याच्या किती सेंचुरी त्याचा 90s मध्ये तो मिस झालाय. एक्झॅक्टली 4-5 मला प्रॉपर असं लक्षात येत. 99 97 वगैरे 91 वगैरे खूप खेळला तो. सो पंत मला वाटतं तेच पुन्हा आताही तो मला वाटतं इंडियाचा कॅप्टन असायला हवा होता, पण ठीक आहे तो नाही झालाय. आणि पंत आय गेस हॅज अ ब्राईट फ्युचर इन टेस्ट असं मला वाटतं. माझ्या माहिती त्याने वन डे त्याला T20 केवढा सूट होतो आता काही कळत नाही, कारण T20 बरेच वेगवेगळे बॅट्समन झालेत, पण टेस्ट साठी तरी पंत माझ्या तो सहवाग सगळा जाणार आहे शेवट. खूप वर्ष खेळेल तो. सो आता सहवागवर आलोच आहे. येस. सहवागबद्दल काय वाटतं तुला, त्याच्या टेक्निक बद्दल काय वाटतं ते सांग मला. सहवाग आता पुन्हा त्याचं क्रिकेट बद्दल तेवढं टेक्निकल नॉलेज नाही मला, पण तेच जे तू म्हणाल हँड आय कोऑर्डिनेशन त्याचं खूप ब्रिलियंट होतं. मी कधीच सहवागचं फुटवर्कच नव्हतं माझ्यामध्ये. तो त्याने माझ्या ते स्पिनर्स जे काही मारलं असेल ते, पण अदरवाईज फुटवर्कने बॉल नेगोशिएट करणं पण कसं बाउन्स हे करणं, पुढे येऊन जे मारले ते फुटवर्क आहे. तेवढंच जाणं वगैरे त्याने नाही केलं कधी. आणि ऑफ स्पिनर साठी तो जे बोलायचा की तो बॉलरही नाहीये, ते हरभजन वेंचू त्या टीम मध्ये हॅट्रिक घेतोय, तो पॉइंटिंगला आउट करतोय आणि तो त्यासमोर बोलतो अरे ऑफ स्पिनर थोडी बॉलर आहे वगैरे. इव्हन ते अश्विनचा पण त्याने इनिंग खेळली होती T20. अश्विनने विकेट घेतलेली आय गेस सहवागची, आणि मग अश्विन काहीतरी जाऊन बोललेला सहवागला असं काहीतरी झालं, आणि मग नेक्स्ट मॅचला अश्विनचे लावलेले सहवागने. सो सहवागचं मला स्पेशली लक्षात आहे की सगळ्यांना मुलतानची इनिंग लक्षात होते की सहवागने 300 रन्स मारले होती ती इनिंग. बरोबर. सो त्याआधी पण 309 मारले. सो जेव्हा सहवाग आला होता इनिशियली तेव्हा सहवागा माझ्यामध्ये 5 डाऊन 6 डाऊन काहीतरी उतरायचं, मग ते गांगुलीने रिस्क घेतला आणि गांगुलीने ती वाली सिरीज आहे का इरफान पठाणच्या हॅट्रिक वाली, नाही ती वेगळी, ती नंतरची जरा. ही मुलतान वाली सिरीज ती तर 2006ची वगैरे सिरीज आहे माझ्यामध्ये जी तू म्हणतोस ती, आणि मुलतान वाली 2003-4 ची सिरीज आहे. 3-4 ची सिरीज आहे माझ्यामध्ये, ज्या द्रविडने 194 होते, सचिनला रिटायर आउट केलं होतं ना, डिक्लेअर केलं होतं, ती ही मॅच आहे. तर इव्हन त्यात पण तू बघ, त्यात पण त्याच्या आधीपर्यंत पण सहवागने एक 195 ची इनिंग वगैरे त्याच्या स्टार्टला खेळली होती ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन वगैरे, पण ही इनिंग खूप कॉन्टेक्स्ट मध्ये क्रुशल ठरते, कारण इंडियाने त्याआधी कधी ट्रिपल सेंचुरी नव्हती बघितली माझ्यामध्ये. ती इंडियाकडनं मारलेली पहिली ट्रिपल सेंचुरी, आणि सहवाग सारख्या बॅट्समॅनकडनं यू लिस्ट एक्सपेक्ट, कारण त्याचा तेवढा हे नाही, म्हणजे तो तेवढा लॉंगर इनिंग खेळत नाही, पण मग त्याचं ते म्हणणं तुम्ही बॉल कमी खेळ आणि रन्स तेवढे, सो त्याने ते केलं. आणि त्यात पण जो तू बघशील आणि पाकिस्तान विरुद्ध येणं खूप महत्वाचं होतं त्या काळात, जे काही टेन्शन चालू होतं इंडिया पाकिस्तान अजून पण चालूच आहे, ते राहू देच. सो ते त्या कॉन्टेक्स्ट मध्ये खूप ती महत्वाची होती की तिथे, आणि तिथे जाऊन मारलेली, असं पण नाही की इथे मारली, इंडियात मारली. पाकिस्तानमध्ये जाऊन 300 रन त्यांच्या बॉलर्सच्या विरुद्ध, तशा तिथे रोड बनतात पण तरी शोएब अख्तर वगैरे असताना. आणि इव्हन तू त्या मॅच मध्ये पण बघशील ना, तर तो एका पॉईंट इंजामला सांगत होता की काय फील्ड लाव किंवा काय हे कर, मी कुठून पण लाव, मी इथे मारणार तिथे मारणार. लक्षात आहे मला की एकदम साधा होता सकलेन मुश्ताकला, म्हणजे 299 का 295 जेव्हा तो होता तेव्हा सचिन त्याला म्हणाला की आता तू जिथे पोहोचलायस ना तिथे अजून कोणी नाही पोहोचलं, सो प्लीज आता फालतूगिरी करू नको, आता आरामात खेळ आणि 6 रन्स काढून घे. तर सहवागने सकलेन मुश्ताकला, जो त्या रीडेबल नव्हता खूप लोकांसाठी, त्याने त्याला वरनं 6 मारला लॉंग ऑन वरनं.
सो सहवाग मला वाटतं की खूप पण ह्याच्या नादात त्याने एक अजून ट्रिपल सेंचुरी मिस केली ना, श्रीलंकेविरुद्ध 294 मारले. मला आठवतं ती मॅच मी लाईव्ह बघत होतो भाई. माझा एक बॉल आधी माझ्या डोक्यात असं आलं की मला ते एकदम क्लिअर कट आठवतं की एक बॉल आधी मी बोललो हा आई घालणार आता इथे येऊन काहीतरी, आणि दुसऱ्या बॉलला त्याने मुरलीधरन बॉलिंग टाकत असताना कॉटन बोल्ड झाला. पण तू इव्हन त्या मॅचचं पण बघशील त्यात पण सहवागने हिस्ट्री करता करता तो राहिला. 300 झाले नाहीच ते, पण ती जी मॅच होती त्यामध्ये पहिल्या इनिंगला अँजेलो मॅथ्यूजने सेंचुरी टाकली होती आणि श्रीलंकेचे 400 रन्स केले होते. मग सेकंड डेला आपण बॅटिंगला आलो ना तेव्हा सहवागने इनिंग केली. सहवागने त्या एका दिवसात 280 रन्स मारले होते जेवढं मला लक्षात आहे. सो तो एका दिवसात 300 मारणारा पण पहिला बॅट्समन ठरला असता, पण ते पण त्याच्याकडनं राहिलं. आणि तेच माझ्या खूप जास्त वाईट वाटलेलं की 294 अरे व्हायला पाहिजे होती. इव्हन त्याची एक 300 आहे आफ्रिका, बरोबर. आणि त्याने डेलस्टेन वगैरे असताना त्याने चेन्नईत मारली होती. डेलस्टेन, मॉर्केल आणि डेलस्टेन, एंटिनी आणि मॉर्केल आय गेस. त्यावेळी एंटिनी होता की नाही डाऊट आहे मला. नाही एंटिनी होता का त्यावेळी एंटिनी. तर डेलस्टेन आणि मॉर्केल मी शोधतो होते म्हणून. तर सहवागचे क्रुशल लॉक मला लक्षात आहे. 26 नोव्हेंबरचा इन्सिडेंट झाला होता इंडियामध्ये, मुंबईवाला. तर त्यानंतर इंग्लंड परत गेली होती आणि इंग्लंड परत आली. इंग्लंड दुबईला थांबली. तर इंग्लंड परत आली आणि चेन्नईमध्येच मॅच होती माझ्या मते. आणि इंडियाला सेंचुरी मारली. इंडियाला 387चं काहीतरी टार्गेट होतं. आणि सहवाग तर टी नंतर इंग्लंडने रिटायर केलं. डिक्लेअर केलं फोर्थ डेच्या, म्हणजे टी नंतर एक शेवटच्या 15 ओव्हर असताना वगैरे. सो साधारण तू टेस्टचा जसा इतिहास त्या पॉईंटपर्यंत 2008 पर्यंत राहिला होता की ही मॅच ड्रॉ होणार आहे हे ठरलं होतं. सहवाग आणि गंभीर उतरले. सहवागने शेवटच्या 17 ओव्हरमध्ये 110 रन मारले. मग नेक्स्ट डे इंडियाला फक्त 260 वगैरे होते. ते सचिनने त्याचा जो प्लॅन होता त्याचा चेस केले, पण त्यामध्ये पण सहवागची इनिंग खूप क्रुशल होती. म्हणजे सहवागने माझ्या मते 71 रन मारले, पण त्याने खूप फास्ट केला होता. तो 70 का 80 त्याने खूप फास्ट रन मारले होते. सो सहवागचा हा इम्पॅक्ट राहिलेला आहे माझ्या मते टेस्टमध्ये तरी. वन डे आणि मला वाटतं की सरप्राइझिंगली तो टेस्टमध्ये जेवढा भारी केला, म्हणजे त्याच्या नावाला किंवा त्याच्या एकंदर त्याच्या सोबत जे असोसिएट केलं होतं अटॅकिंग खेळणं, म्हणजे त्याचा गेम जसा होता तो त्या मानाने मला T20 किंवा वन डे तेवढा सक्सेसफुल नाही वाटत. वन डे तर T20 फारच कमी खेळला असेल, पण T20 वन डे तुम्हाला एवढा सक्सेसफुल नाही. एक डबल सेंचुरी मारली ते त्याने केलं, त्याच्या इनिंग्स आहेत भारी, पण टेस्ट मध्ये तो सरप्राइझिंगली दिसला ना जेवढा चांगला तेवढा तो नाही दिसला. बरोबर असं मला बरोबर. अजून तुला सहवाग बद्दल काय नाही. सहवाग टोटल 104 सहवाग टोटल इंडियाकडून 104 टेस्ट मॅच खेळले. सो तेच खूप मोठी की 100 टेस्ट मॅच खेळणं एखाद्या टीम कडून, ते खूप मोठी अचिव्हमेंट. कॅप्टन सोबत वाईट नसतं झालं तर तो अजून खेळला. 8,500 रन्स आहेत त्याचे, 8,586 रन्स आहेत आणि स्ट्राईक रेट 82 आहे टेस्ट मध्ये. लिटरली मला लक्षात आहे जर इंडियाने पहिली बॅटिंग घेतली तर माझ्या टी पर्यंत इंडियाचे 170-180 रन्स असायचे. त्यात तुला दिसत की गंभीर 30-40 वरती खेळतो, हा पोहोचला 120-130 पर्यंत. सो त्याचा स्ट्राईक रेट 82 होता. टेस्ट मध्ये 80च्या वर स्ट्राईक रेट कधी एनी टाइम चांगला. आमच्याकडे एक सरप्राईज आहे व्हिडिओच्या शेवटी. येस, स्ट्राईक रेट त्याचा तुम्ही ऐकाल टेस्ट मधला. तुम्हाला वाटेल की हे कुठलं टेस्ट आणि त्या काळातलं आहे. आणि 6 91 आहेत, म्हणजे सहवागच्या पूर्ण करिअर मध्ये 91 6 आहेत. तेच रिषभ पंतने त्याच्या करिअर अजून अर्धा पण नाही तेव्हा त्याने 70. सहवाग वॉज मोर फेमस फॉर फोर्स. बरोबर. पण जे काही मी 6च्या कॉन्टेक्स्ट सांगतो. सो रिषभ पंत केवढा अटॅकिंग खेळतोय आपल्याला त्याच्यावरून अंदाज. त्याच्या 23 सेंचुरीज आहेत, 6 डबल सेंचुरीज आहेत, 6 आणि 3 ट्रिपल हंड्रेड्स आहेत. ते सगळ्यांना माहिती. 3 सॉरी 2 आहेत, एक तिसरं राहिलं. मुरलीधरनने पकडला काय. आणि पुन्हा ते जे मी म्हणत होतो ना अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स, त्यासाठी अजंता मेंडिसचा तो अख्खा जो पिरियड चालू होता, काळ चालू होता माझ्यामध्ये, जे इंडिया एशिया कपच्या फायनल हरली होती, त्याने येऊन 6 विकेट काढल्या होत्या. सो त्यानंतर एक टेस्ट सिरीज झाली होती ज्यात इंडियाला उघडला होता, मेंडिस आणि मुरलीधरननी उघडला होता. त्यात सहवागने श्रीलंकेत जी झालेली श्रीलंकेत झाली दांबुलामध्ये मला लक्षात आहे. त्याने 200 रनची इनिंग खेळली होती ती पण तू बघ. म्हणजे त्याने अँजेलो मॅथ्यूज आणि अजंता मेंडिसला मिक्स केलं. अच्छा, तर अजंता मेंडिसला त्याने ज्या पद्धतीने खेळलाय तो. सो मला वाटतं ही सहवागची खासियतच ती होती की त्याने नेहमी तो कधी प्रेशरमध्ये आला नाही, तो आउट झाला प्रेशरमध्ये. त्याचा ऍटिट्यूडच वेगळा. त्याची कॉमेंट्री एक ना, मैं उभा आहे घोषणे काय सब सामने वाले. सो सहवागने ती एक त्याची इनिंग खूप मेमोरेबल आहे. 201 रनची दांबुलामध्ये केली होती, ज्यात शेवटी ईशांत शर्मा म्हणाला की भाई मेरे को भी स्ट्राईक देतो ना. मग त्याने स्ट्राईक दिली आणि ईशांत शर्मा आउट झाला होता. मग त्याने शिव्या घातल्या नंतर. हा ठीक आहे. अजून नाही ठीक आहे, जे आहे ते बोललोय. आणि काय सो त्यानंतर अजून एक बॅट्समॅन वाटतो मला की जो क्रिकेट मधला जेंटलमॅन म्हणून पण ओळखला जातो. क्रिकेट मधला जेंटलमॅन तो खूप आहेत.
ऑस्ट्रेलियामधला एकमेव gentleman. ऍक्च्युली. सो ॲडम गिलक्रिस्ट, त्याचं तुला काय वाटतं, बॅटिंग जास्त आवडते की विकेट किपिंग जास्त आवडते त्याची? ऑब्व्हियसली मी बिंग अ बॅट्समन आय ऑलवेज प्रिफर. अरे नाही वाटत का मी बिंग अ बॅट्समन वगैरे बोलताय? नाही, मला त्याची बॅटिंगच ऑब्व्हियसली किपिंग कशी मी एवढी माहिती, त्याची किपिंग बघायला तर मजा यायची, पण त्याची बॅटिंग माझ्यामध्ये इट वॉज अ डिफरंट ट्रीट असं माझं म्हणणं आहे. आणि त्याचं ते म्हणजे त्या काळात जर तू बघशील तर गांगुलीचा एक इंटरव्ह्यू आहे, त्यात तो म्हणाला की ऑस्ट्रेलियाची भीती वाटण्याचं कारण हे होतं की तुला माहितीये की तू त्यांचे ओपनर्स हेडन लँगर आहे, त्याच्या आधी मायकल स्लेटर वगैरे होते, मार्क वॉ वगैरे होते, 1 डाऊन पॉन्टिंग आहे, 2 डाऊन स्टीव वॉ आहे, काही मार्क वॉ असायचा, डेमियन मार्टिन असायचा, अजून कोणतरी मध्ये क्लार्क आहेत, हसी आहेत. तुला वाटतं की आता हा सगळ्यांना आउट केलं ना, आता तुझी मॅच आहे, पण तेव्हा यायचा गिलक्रिस्ट. सो गिलक्रिस्टचा गेमच आता जे रिषभ पंत ह्या स्टेजला करतोय तो तेव्हा करत होता 1999 पासून. आणि गिलक्रिस्ट आणि रिषभ पंत मध्ये फरक आहे. रिषभ पंत तुला खेळताना रस्टी वाटतो खूप, गिलक्रिस्टचा जो बॅट फ्लो होता भाई. आणि फॉर चेंज काय म्हणतो ना, त्याचं इन्साइट म्हणून तुला सांगतो की गिलक्रिस्ट फार प्रॅक्टिस करत नाही मॅचेसच्या आधी, फार तो बॅटिंगची प्रॅक्टिस करतो, किपिंगची प्रॅक्टिस जास्ती करतो. अच्छा, तू काय बोलत होतास? हा नाही, मला तेच वाटतं की रिषभ पंतला बघताना रस्टी वाटतो खेळताना, पण गिलक्रिस्ट प्रॉपर बॅट्समन वाटतो. तुला त्याचा बॅट फ्लो बघितला असता वगैरे, म्हणजे अटॅकिंग आहे तो, आणि तो असं फक्त स्लॉगिंग वाला नाही, टायमिंग आहे. आणि त्याची मला आठवते त्याची बॅट फक्त एवढीशीच वर यायची, आणि मग फक्त शेवटची थोडी मोठी असायची, मिनिमल मुवमेंट होती, तो फार हलायचा नाही. म्हणजे आपण स्टेबल म्हणतो बॅट्समन, स्टेबल बॅट्समन किंवा काय म्हणतो कॉम्पॅक्ट खेळ असतं, तो काइंड ऑफ कॉम्पॅक्ट होता. त्याकडे स्वीप शॉट पण चांगला होता. त्याच्या काही इनिंग्स तुला सांगतो ज्या मला लक्षात आहेत. 2006-7ची ऍशेस होती ज्यामध्ये वॉन आणि मॅग्राची रिटायरमेंट होती. तर त्या सिरीजमध्ये त्यांचं आईस ठरलं होतं की दोघं जाणार आहेत, आपण 5-0 इंग्लंडला हरवायचं. तर तिसरी का चौथी मॅच होती जी माझ्यामध्ये ड्रॉ होणार होती ऑलमोस्ट. तर 4th डेचा टुवर्ड्स टी नंतरचा सेशन होता आणि ऑस्ट्रेलियाचे काहीतरी विकेट्स वगैरे गेले होते बऱ्यापैकी. नंतर गिलक्रिस्ट आला, गिलक्रिस्टने 57 बॉलमध्ये सेंचुरी मारली, 57 बॉलमध्ये सेंचुरी मारली. आणि मग ऑस्ट्रेलिया त्यांनी इंग्लंडला नेक्स्ट डे रॅपअप केलं अख्खा, आणि ती सिरीज 5-0 जिंकली ऑस्ट्रेलिया असेच, आणि ते दोघं रिटायर झाले. कोण? मॅग्राथ आणि वॉन. अजून एक त्याची इम्पॉर्टंट आहे, त्याचा जो राईज आहे गिलक्रिस्टचा, 1999ची एक मॅच आहे, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाची मॅच आहे. पाकिस्तान तिकडे गेलो होतो खेळायला. त्या काळात पाकिस्तानचा लाईनअप होता वसीम अक्रम, वकार युनिस, शोएब अख्तर, अख्तर आणि अझर महमूद, दोघं नवीन होते. आणि महमूद तेव्हा मोर ऑफ ऑलराऊंडर होता, पण त्याची बॉलिंग, त्याच्याकडे रिव्हर्स स्विंग वगैरे चांगला होता. सो ते लोक होते त्यांच्या. अझर महमूद मीडियम पेसर होता. तर आला तेव्हा माहिती आहे त्याचा स्पीड किती होता, पण तसा तो IPL मध्ये वगैरे तेव्हा तो स्लो मीडियम पेसर होता. पण तो खूप हँडी प्लेअर होता, तो सगळं करून घेतो. तो ICL पण खेळला हैदराबाद हिरोज कडनं. तर अझर महमूद वगैरे ते सगळे होते. आणि त्या मॅच मध्ये ऑस्ट्रेलियाला शेवटच्या इनिंग जिंकायला 369 हवे होते 4th इनिंगला, आणि ऑस्ट्रेलियाचे 125ला 5 होते. त्यात तुझे पॉन्टिंग गेला, मार्कवॉ गेला, स्टीवॉ गेला, वरती स्लेटर बिटर गेले, लँगर आणि गिलक्रिस्ट होते. आणि तुझ्याकडे लाईनअप आहे ज्यात तुझ्याकडे हे सगळे अक्रम वकार वगैरे सगळे विदाऊट लॉस त्या दोघांनी चेस केली 369, आणि त्यात त्याने 150च्या वर रन्स मारले होते गिलक्रिस्टने. आणि स्ट्राईक रेट त्याचा तोच होता, काहीतरी 90-95च्या दरम्यान काहीतरी स्ट्राईक रेट होता. सो गिलक्रिस्टचा तो अरायवल आहे माझ्यामध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये. आणि मग गिलक्रिस्ट तसाच खेळलाय, त्याचा ऑर्डर फार कधी चेंज झाला नाही. तोच 5 डाऊन वगैरे उतरायचा, तो जिथे धोनी उतरायचा इंडियाकडनं त्याच तो पोझिशनला साधारण उतरायचा. आणि तेच त्याने बरेच गेम्स एखादी तसे फिरवलेले आहेत बऱ्यापैकी. गिलक्रिस्ट आणि मला माणूस म्हणून पण खूप म्हणजे त्याचा ऍटिट्यूड खूप चांगला वाटतो मला टुवर्ड्स क्रिकेट, किंवा असं प्रॉपर ऑझी ऍटिट्यूड नाही आपण ते काही म्हणतो ऑस्ट्रेलियाबद्दल. त्यामुळे तो जास्त आवडण्याचं कारण ते की भाई ऑस्ट्रेलियातला एकमेव लोकप्रिय क्रिकेटर तोच होता माहिती जगासाठी. नाही शेन वॉर्न वगैरे पण होता, पण शेन वॉर्न प्रॉपर प्रॉपर नालायक होता प्रॉपर. मार्लन सॅम्युअल्सला विचार. खरं. आणि गिलक्रिस्ट टोटल 96 मॅचेस खेळले, आणि त्याचा रिटायरमेंटचं आपण कारण सांगूया. टेस्ट मधले की वनडे मध्ये? टेस्ट मधले भाई. टेस्ट मध्ये गिलक्रिस्टने अगदी इझी कॅच ड्रॉप केला, हातातला एकदम ललवा कॅच ड्रॉप केला, आणि तो कॅच ड्रॉप केला गेला दुसऱ्या सेकंडला त्याने ठरवलं की बस झाला, आता नाही होत आहे. आता तो किस्सा त्याने सांगितला, हेडनला सांगितलं की गिलक्रिस्टने कॅच सोडला, आणि कॅच सोडून युजली तो कीपर मागे वळला, स्लिपला हेडन होता, हेडनला म्हणाला आय थिंक आय एम डन. तर त्यावरती त्याला हेडन म्हणाला, पण हे तू आधी पण ड्रॉप केले बरेच. पण आय गेस तेच ऑस्ट्रेलियन माइंडसेट आहे माझ्यामध्ये. तो 96 मॅचेस वर स्टीव्हन स्मिथने केला. तू बघ ना, 100 टेस्ट मॅच खेळणं खूप मोठी गोष्ट आहे. सो त्याने तो माइलस्टोन सोडला. त्याच्या पुढची सिरीज इंडिया मधली असणार होती असं काहीतरी होतं. नाही, त्यानंतर IPL येणार होतं.
अच्छा ओके. ती त्यानं सीबी सिरीज झाली, तो सीबी सिरीज केला त्यानंतर. अच्छा ओके. ती 8ची जी धोनीने तिची आपण जिंकलो होतो सीबी सिरीज जाऊन तिकडे, जेव्हा आपल्याला सचिनने 2 तो मंकी गेटच्या याला रिटायर झाला का? त्याच सिरीज नंतर रिटायर. सो 96 टेस्ट मॅचेस झाल्यावर तो रिटायर झालेला. इव्हन त्याने वनडेतले पण 10,000 रन सोडलेत. सो माझ्या त्याचा सेल्फलेस होता तो एक तर खूप जास्ती, आणि ही वॉज अ ओनली जेंटलमॅन इन ऑस्ट्रेलियन क्रिकेट, जो आउट झाला की निघून जायचा, अंपायरच्या डिसिजनची वाट नाही बघायचा. कधीतरी असं चुकून नॉट आउट पण राहिला असेल कधीतरी. आणि त्याने 100 6 मारलेत ओव्हरऑल त्याच्या सगळ्या 96 मॅच मध्ये, म्हणजे प्रत्येक मॅचला 1 6 मारणं, 1 6च्या वर. आणि स्ट्राईक रेट त्याचा 81चा होता. आणि गिलक्रिस्टचा इम्पॅक्ट अनमेजरेबल होता, खूप वेगळा होता काहीतरी. इव्हन व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये पण, व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये तो तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगला केलेला. T20 फार नसेल केला तो. ओपन जे काही करायला यायचा, वाट लावून टाकायचे दोघं, हेडन आणि गिल. 7चा वर्ल्ड कप बघा, 3ची वर्ल्ड कप फायनल बघा. सो आता आपण ऑस्ट्रेलियाबद्दल बोलतच होतो, तर मग आता डेव्हिड वॉर्नर बद्दल सुद्धा बोलून घेऊया. डेव्हिड वॉर्नर बॉलला पेपर कसला होता. अरे त्या दिवशी हेझलवूडला एकाने, आता जी WTC झाली ना, हेझलवूडला एकाने सँड पेपर दिला ऑटोग्राफ साईन करायला. पण ऍक्च्युअली इंग्लंड आणि मला एक लक्षात आहे, जेव्हा स्टीव्ह स्मिथ परत आला होता ना, एक व्हिडिओ आहे त्यांची, प्रॉपर मॉकिंग आहे. म्हणजे स्टीव्ह स्मिथची बस चालली आहे, समज एका स्टेडियम पासून ते हॉटेलपर्यंत, इंग्लंडच्या फॅन्सने प्रत्येक टप्प्यावरती एक माणूस उभा केला होता, आणि सगळे त्याला बाहेर चिडवत होते की सँड पेपर हातात घेऊन उभे होते, आणि ते वेगळंच एन्जॉय करत होते ते. आणि एक माणूस मला त्याच्यातला आठवतोय, तो प्रॉपर त्यांच्याबरोबर असं करत पूर्ण चालत होता. हा, तर मी डेव्हिड वॉर्नरच्या डेब्यू बद्दल बोलतो, टेस्टच्या नाही, T20च्या डेब्यू त्याचा झालेला MCG मध्ये, म्हणजे मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला, आणि साऊथ आफ्रिकेला. सो तेव्हा जो त्याने इम्पॅक्ट तयार केलेला पहिल्याच इनिंगला, आणि कोणाला माहित नव्हता तो फारसा, फक्त एवढं माहिती होतं की अटॅकिंग प्लेअर आहे. पण तू जर त्याला बघितलं असतंस तेव्हा, आता जरी तो असा बल्की वगैरे झाला, तेव्हा तसं पण नव्हतं, फक्त असं व्यवस्थित बॉडी बिल्डिंग वगैरे कोणतरी वाटत असेल तर. सो तो जे काही बॉल पोचवता MCGला लेग साईडला 15-20 रो पाठी तो पोचवत होता. सो तेवढा इम्पॅक्ट मी आतापर्यंत कोणत्याच प्लेअरचा बघितला नव्हता डेब्यूला, की MCG वर जाऊन असं खेळणं. माझा डेब्यू बघितलास कोणता? मी कवटी बॉल मध्ये, DMPL ला मी केलेला डेब्यू बघितला, कवटी बॉल मधला. पण तुला माहिती, फॉर अ चेंज डेव्हिड वॉर्नर, फॉर अ चेंज नाही, बऱ्याचदा असे प्लेयर्स असेच येतात, तो प्रॉपर डोमेस्टिक सेटअपचा प्लेअर नाहीये, तो शोधलेला प्लेअर आहे माझ्यामध्ये. तो अशा नॉर्मल लीग सारखा, बुमरा तरी होता, म्हणजे बुमरा अंडर 19च्या सेटअपचा बॉलर आहे. पाकिस्तानचे प्लेअर बरेच असे मिळालेत आपल्याला, म्हणजे त्यांना मोहम्मद आमिर वगैरे हे असे शोधलेले प्लेअर. इव्हन जॉन्सन पण तिकडच्या डोमेस्टिक सेटअपचा प्लेअर नाही एवढा. तर वॉर्नरचा तेच आहे, वॉर्नरने पण टेस्ट T20 आणि वनडेतनं स्टार्ट केला, पण तो पण तेच आहे. सरप्राइझिंगली तो टेस्ट मध्ये खूप सक्सेसफुल राहिला. म्हणजे तो ऍक्च्युली तिन्ही फॉर्मॅट बरे केला, पण तो टेस्ट मध्ये ओळखला जाईल. जर पुढे जर त्याची लेगसी पण बघायला गेलो तर तो टेस्ट साठी ओळखला जाईल नेहमी. आणि त्याने सुद्धा ऑस्ट्रेलियाकडून 112 टेस्ट खेळल्यात, ऑलमोस्ट 8,786 रन मारलेत, आणि 70चा स्ट्राईक रेट होता, थोडा कमीच होता. म्हणजे मला वाटतं की स्ट्राईक रेट पेक्षा इट्स मोर ऑफ तू काय शॉट्स खेळतोस. हा बरोबर. सो अटॅक इज मला मोर ऑफ शॉट्स जास्ती वाटतं. म्हणजे तसं तर स्ट्राईक रेट वाईज तर लक्ष्मण पण स्ट्राईक रेट वाईज वाईट नव्हता, पण तो अटॅकिंग नव्हता बॅट्समन. बरोबर. आणि आता काल की परवा मी कोणातरी ऐकलं की आतापर्यंत डेव्हिड वॉर्नरची रिप्लेसमेंट मिळाली नाही ऑस्ट्रेलिया. सो तो एवढे जोर असतं, मारामारी करेल मैदानात, कॉलर बिलर पर्यंत, त्यासाठी पण आणि बॅटिंग साठी पण, की ऍज रिप्लेसमेंट मिळाली नाही. आता कोण आलेला त्याचा WTC फायनलला, कोण आलेला ओपनिंगला? लाबुसेन आणि उस्मान ख्वाजा. आणि मला वाटतं ख्वाजा पण जरा हेच झालाय, वॉर्नर ख्वाजा आणि लॅबुसेनला काढणार आहे गेस आता. ख्वाजा तर जाणार माझ्यामध्ये, लॅबुसेनचं पण झालंय बस. म्हणजे किती दिवस अजून त्याला हे करणार. स्मिथचा भाऊ, स्मिथचा पोरगा, स्मिथचा डुप्लिकेट. हा, तर डेव्हिड वॉर्नरची तुला अशी प्रॉपर कोणती इनिंग? मला इंडिया विरुद्धची आठवते BGT मधली, ज्यात वरुण आयरनने त्याला बोल्ड केलेला, आणि वरुण आयरनने प्रॉपर सेलिब्रेट केला वगैरे, त्याच्या तोंडावर वगैरे ओरडलेला, आणि तो पण जाताना भडकला वगैरे, आणि नंतर मग अंपायरने थांबवला आणि नो बॉल दिला. आणि मग डेव्हिड वॉर्नरने परत येताना वरुण आयरन कमाल ओरडून टाकलं. आणि त्यानंतर ते मला एस्पेशली बोल, त्याच्यानंतर तो कमाल खेळून गेला. तिने सिरीज म्हणतो 2012ची सिरीज होती माझ्यामध्ये. अच्छा, ओके. आणि त्यात जेव्हा धोनी कॅप्टन होता, इंडिया 4-0 हरली होती, तर त्या सिरीज मध्ये असं झालं होतं. तू यात खुश का होतेस मला सांगा. अरे स्टार्ट येतो लोकांना, खूप हसतच सांगितलंस तू. तर ती सिरीज होती जेव्हा धोनी कॅप्टन होता इंडियाचा, आणि इंडिया 4-0 सिरीज हरली होती. तर त्या सिरीजमध्ये बेसिकली इंडिया डाऊन अँड डस्टेड होती अख्खी ऑस्ट्रेलियाकडनं. आणि त्या सिरीजमध्ये वॉर्नरचा राईज आहे माझ्यामध्ये. म्हणजे शॉन मार्श तिथे संपला,
वॉर्नर तिकडे आला होता आणि वॉर्नरने माझ्या 4 पैकी 2 का 3 मॅच मध्ये सेंचुरी मारली होती. ही जी तू म्हणतोस ती पर्थची इनिंग आहे, बरोबर 180 रन्स त्या मॅच मध्ये पण मारले होते, त्याच इनिंग मध्ये पण मारले होते. पण ती प्रॉपर मोमेंट झालेली, मला मजा झालेली पण बघायला. इंडिया हरलेली ऑब्व्हियसली, पण बघायला मजा आली. इव्हन त्याच्या नावावरती 100 आहे, त्याने त्याच्या मागे पाकिस्तान सोबत मारलं होते. सो वॉर्नर मला वाटतं थोडा इंडिया येऊन फसलाय, तो स्पिनिंग ट्रॅक्स वरती फसलाय, पण त्याने ऑस्ट्रेलियामध्ये स्पेशली जे केलंय आणि इंग्लंडमध्ये वगैरे जे केलंय ते खूप आणि बॉलर त्याला घाबरण्याजोग आहे. एक नवीन शब्द या व्हिडिओ मध्ये चुकीमुळे मिळाला. तू दे अजून. हा, सो आता ऑस्ट्रेलियाबद्दल बोलून झालं, आता थोडं त्यांच्या रायव्हलकडे येऊया, न्यूझीलंडकडे येऊया आपण. त्यांची इंग्लंड आहे ना रायव्हल? नाही, न्यूझीलंड ही त्यांची ट्रेडिशनल रायव्हल. मी लहानपणी ऐकायचो पण मी फार बघितलं नाही, प्रॉपर तू मॅचेस बघ आधीच्या, प्रॉपर इंग्लंड तर अंतर वगैरे झालं त्यांचं. अच्छा, कळलं मला. न्यूझीलंड मध्ये त्यामुळे असेल की एक मला लक्षात आहे इन्सिडेंट त्यांचा हा विषय. नाही, ते क्रिकेटशी रिलेटेड बॉल टाकला होता त्यामुळे का? त्यामुळे तेव्हापासूनच आहे ते ट्रेड, म्हणजे इंडिया पाकिस्तानच्या लेवलचं नाहीये, पण तू त्या झोन मधलं म्हणू शकतोस त्यांचं. बॉम्ब फेकी वगैरे नाही, ते सगळं नाही होत, पण ते ट्रेडिशनल रायव्हल आहेत स्पोर्ट्स क्रिकेटमध्ये, इन जनरल स्पोर्ट्स मध्येच. कारण रग्बीचा वगैरे पण त्यांचा तो हे आहे ना, न्यूझीलंडची रग्बीची टीम खूप जास्त कमाल. सो त्यांची रग काय जात नाही. हा, तर आता आपण ब्रँडन मॅककलम तुला काय वाटतं प्लेअर म्हणून? चांगला प्लेअर होता. मला शॉर्ट्स आवडायचे, पुढून मारत त्याचे शॉर्ट्स मला आवडायचे. आयपीएल मध्ये छान केलाय तो. टेस्ट मध्ये पण आयपीएलचा बेस त्याने टाकला ना भाई, 150 मारून 158. तर मॅकलमचं पण तेच आहे. मॅकलम सरप्राइझिंगली चांगला लीडर निघाला, कारण मला आठवतं की 2009 का 2008च्या आसपास जेव्हा विटोरी गेला होता माझ्या ऑलमोस्ट, तेव्हा एक इलेक्शन झालं होतं न्यूझीलंडमध्ये आणि मॅकलम की टेलर ह्यांच्यात कॅप्टन्सी ठरवायची होती. देशाने टेलरला निवडलं होतं, जेवढं मला लक्षात आहे. पण मग टेलरचा काळ खूप वाईट गेला होता. त्यानंतर 11च्या वर्ल्ड कप नंतर आय गेस मॅकलम परत झाला कॅप्टन माझ्यामध्ये. कॅप्टन झाला मॅकलम आणि मॅकलमने सरप्राइझिंगली खूप चेंजेस आणले. म्हणजे ते साऊदी आणि बोल्टचा अख्खा पेअर त्याने दिलं. केन विलियम्सनला जेवढा सपोर्ट केला सगळं मॅकलमने केला, जेवढं मला लक्षात आहे. आणि मॅकलमचं पण तेच आहे. मॅकलम ऍक्च्युअली बघायला गेलं तर तेवढा भारी टेस्ट नाही केला, पण थोडा करिअरच्या उत्तरार्धात सेकंड हाफ मध्ये त्याने टेस्ट मध्ये खूप चांगलं केलं. म्हणजे इंडियाला एक इनिंग लक्षात असेल, विराट कोहलीला खूप लक्षात असेल, त्याने कॅच सोडली होती आणि त्या मॅचमध्ये 300 रन मारले आणि एकदम ललवा कॅच होता. विराट कोहली एक हाताने का पकडायला गेला मला अजून कळलेलं. आता मी रिप्ले बघतो भाई, असा इझी कॅच होता, पण त्याला असा जाऊन एका हाताने पकडायला. शमी बॉलिंग करत होता. त्याच्यानंतर शमीने खूप शिव्या घातल्या असतील कोहलीला, अजून शिव्या घालत असेल. पण मग ते नेहरा आणि धोनी सगळं झालं असेल. आधी शमीने शिव्या घातल्या, पण आता कोहली कॅप मोठा झालाय, आता शिव्या घालू शकत. अरे कोहली भाई चलताय, हे झालं असेल आता. नेहराचं ते नाही, एक कॅच नाही पकड यार मागे चुकतो मारे, असं काहीतरी आता तसं. मॅकलमची एक इनिंग जी सगळ्यांना लक्षात आहे, म्हणजे त्याची शेवटची टेस्ट मॅच होती, ऑस्ट्रेलियासोबत होती, ऑस्ट्रेलियामध्येच होती माझ्यामध्ये. त्यात त्याने 52 बॉलमध्ये 54 बॉलमध्ये सेंचुरी मारली होती. सो मॅकलमचे असे खूप क्रुशल नॉक्स आहेत. पण मग हे तुला काय वाटतं, हे आता ही जी इनिंग झाली मॅकलमची 54, तो अटॅकिंग प्लेअर होता, पण तो ठरवून आला असेल की आज मी यांचे लावणार? हा, माझ्या मते त्याचा मला तो मोर ऑफ रिदम प्री डिसाइडेड असेल का की याच पद्धतीने खेळणार, की मग ते मेरिटवर डिसाइडेड? मला मोर ऑफ असं वाटतं, हा फरक आहे मला वाटतं की मॅकलम आणि तू विराटला कम्पेअर कर. फॉर एक्झाम्पल रोहित शर्मा मी त्या कॅटेगरीत घेत नाही, कारण रोहित शर्माचं तसं काही नसतं, म्हणजे तेवढं ठरवून नाही खेळतो. विराट कोहलीने 4 बॉल 4 4 मारले, तर तो 5व्या बॉलला नेसेसरी 4था 4 मारायला जाणार नाही, किंवा 2 मारले की 3रा मारायला जाणार नाही. मॅकलम एक्झॅक्ट अपोजिट आहे, की त्याला माहिती तुम्ही 2 बॉल मारले तर 3रा बॉल हा काय टाकायला पुन्हा अजून चढायला जाणार. सो हा फरक आहे, हा त्याच्या गेमचाच फरक राहिला माझ्या मते. सो मॅकलम सारखा बॅट्समन तशी इनिंग खेळतो. विराटने पण ऑब्व्हियसली 52 बॉलमध्ये सेंचुरी मारली, पण मॅकलमने मला आठवतंय स्टार्कला एकदा रिव्हर्स स्कूप मारलेला पाठी, आणि तो गेला भाई ग्राउंडच्या बाहेर नदीत जाऊन कुठेतरी पडलेलो. फक काय प्लेअर आहे, आणि तो त्याला बॉल आणायला पाठवलं नाही नदीमध्ये आपल्यासारखं. त्याला पडून बिडून मारले रे स्टार्कला, आणि स्टार्क 150 वगैरे टाकत होता तेव्हा. सो ते खूप हे आहे की फास्ट बॉलरला एवढी हिंमत करून मागे मारणं आणि तो 6ला जाणं, एवढ्या लांब जाणं. आणि मॅकलमचा मला वाटतं स्पेशली त्याचा कॅप्टन्सीचा काळ, म्हणजे त्याची बॅटिंग तर डिसेंट होती त्याची बॅटिंग, म्हणजे त्याच्या बॅटिंग मधल्या एवढ्या इनिंग्स लक्षात नाही टेस्ट मधल्या की ज्या अशा मेमोरेबल आहेत. पण मला जेवढं लक्षात आहे, न्यूझीलंड क्रिकेट जसं टेस्ट क्रिकेट न्यूझीलंडचं स्पेशली ते खूप खाली लागलं होतं. म्हणजे इव्हन 11 नंतर विटोरीच्या कॅप्टन्सीमध्ये वगैरे, कारण त्या काळात टीमकडे प्लेयर्सच नव्हते चांगले. म्हणजे बोल्ट आणि साऊदी नंतर मिळाले, म्हणजे साऊदी होता थोडा दिवस ना, पण बोल्ट नंतर 2007 पासून साऊदी आहे, 7 का 8 पासून साऊदी. म्हणजे अंडर 19चा विराटचं जे वर्ष आहे ते साऊदीचं वर्ष.
तर त्याचं पण बोल्ट आणि विलियमसनचं पण. दोघांचं पण विलियमसन तर माहिती आहे. तर त्यानंतर जेव्हा अख्खी टीम रिस्ट्रक्चर केली गेली ती अख्खी मॅकलमच्या काळात केली गेली. आणि मॅकलमचं माझ्यामध्ये त्याचं पोस्ट करिअर पण राहिलं. त्याने इंग्लंडला जेव्हा तो कोच झाला त्याने ते जे अख्खं बॅसबॉल जे त्याने आणले ते त्याचा कॉन्ट्रीब्युशन आहे. सो मॅकलम त्याचा खेळतानाचा जो माइंडसेट होता मॅकलमचा तोच त्याने कोचिंग करिअर मध्ये पण, आणि इंग्लंडला बऱ्यापैकी फायदा पण झाला त्याचा, असं नाही बोलू शकत. इंडियामध्ये नाही झाला. हा इंडिया असं नाही बोलू शकत की अगदीच ते वाया गेलं त्याने जे काही क्रिएट केलं तिथे जाऊन ते, त्याचा फायदा तर झाला इंग्लंडला. सो मॅकलमचं पण तेच राहिलं की मॅकलम पण सरप्राइझिंगली चांगला खेळलाय टेस्टमध्ये त्याच्या नेचरच्या विरुद्ध जाऊन. त्यानंतर अजून कोण आपल्याकडे पीटरसन आहे, केविन पीटरसन मला तेवढा अटॅकिंग नाही वाटत म्हणजे या लिस्ट मध्ये टाकणं एवढा, पण त्याचा स्ट्राईक रेट पण 60, पण त्याचा ऍटिट्यूड अटॅकिंग, जरी त्याचे शॉट्स नसतील तरी त्याचा ऍटिट्यूड अटॅकिंग होता बरं. स्पेशली मला लक्षात आहे जेव्हा इंग्लंड इंडियामध्ये आले 2012च्या सिरीजला. बोल माहिती काय बोलणार आहे, बोल. तेव्हा धोनी कॅप्टन होता. इंडिया पुन्हा 2-1 ने हरली सिरीज इंग्लंड सोबत घरामध्ये स्वतःच्या. तर त्या सिरीज मध्ये मला लक्षात आहे पीटरसनने एस्पेशली काही 2 इनिंग खेळले. एक मुंबईत त्याने एकच इनिंग केली होती ज्यात लिटरली ग्रॅमस्पॉन आणि पानेसर रँक टर्नर्स टाकत होते, आणि त्यात पीटरसनने जी बॅटिंग केली होती म्हणजे तुला लक्षात असेल. पुन्हा कॉन्ट्रीब्युशन द्रविडचं आहे खूप मोठं, की पीटरसनला स्पिन खेळायला प्रॉब्लेम होत होता. त्यांनी द्रविडला लिहिलं होतं, लोक मेल खेळायचे काही व्हॉट्सअप होतं. सो द्रविड त्याला मेलवरती अख्खा एक टेक्निक पाठवलं होतं की कसं खेळायचं. आपलाही सिक्का खोटा निघला. मग ते अख्खं फॉलो करून पीटरसनने स्पिनचा त्याचा गेम इम्प्रूव्ह केला. आणि त्या इनिंग मध्ये बघ त्याने हरभजन अश्विनला ज्या पद्धतीने खेळलंय. मला वाटतं की अटॅक इज मला असं वाटतं अटॅक इज मोर ऑफ की तुम्ही किती बॉल किती रन खेळता त्यापेक्षा तुम्ही काय पद्धतीने शॉट्स खेळता. पीटरसनने जेव्हा तो आलाय ना तेव्हा तू बघशील त्याने ब्रेकिंगला वगैरे जे खेचून डेब्यू आहे ना ऍशेस मध्ये 2004-5. सो इव्हन त्या तुझ्या टेस्ट सिरीजचं बोलतो, त्या टेस्ट सिरीजला इंडिया मला आठवतं त्याने 187 काहीतरी. नाही मी पीटरसनचं नाही म्हणत, मी त्या पिच बद्दल बोलतो. मला वानखेडेच्या मला अजून पण आठवतंय बॉल पडला बॉम्ब पुढे होते मातीचे धूप, आणि सेवागची विकेट आठवते मला, प्रॉपर बॉल इथे पडून असा बाहेर गेला. पानेसरने विकेट घेतलेली आय गेस. सेवागच्या एंडिंग डेज मध्ये होतं जेव्हा त्याला चष्मा लागला असेल ते हँड आय कॉलिन्सचं गेलं तेव्हा. सो मला पीटरसनचं पण तेच वाटतं की तो खूप अटॅकिंग प्लेअर होता. आणि तो युजली असा मला जेवढं लक्षात आहे इंग्लंड जेव्हा माइंडसेट अटॅकिंग होता, गेम प्ले मला एवढा अटॅकिंग प्लेअर, पण तो शॉर्ट प्लेअर होता. स्विच हिट त्याने इन्व्हेंट केला. स्विच हिट हर्षा भोगले बरोबर भांडण पण आहे त्याचं कमेंट्री बॉक्स मधलं. आता भेटतो तो आजकाल सगळ्यांना कमेंट्री मध्ये. सो पीटरसन पण त्याच साऊथ आफ्रिका जिंकली तेव्हा तो खूप खुश होता. त्याचा देश त्याला कळला नाही. भाई मला आता माहित नाही ते मीम आहे की लोकांनी बनवलेलं असं की नसीर हुसेनने विचारलं. लॅबुशेन पण साऊथ आफ्रिकेचा आणि खेळतो ह्याच्याकडून आहे ऑस्ट्रेलियाकडून आहे. तर पीटरसनने सांगितलं की हा पण माझ्यासारखाच आहे वगैरे. तर नसीर बोलला की हा पण तो त्यांचे मेसेजेस साऊथ आफ्रिकन टीमला लीक नाही करते. नाही तो पण पाठवत असेल का असं किती पण हे मला वाटतं तो कॅमेरावरती बोलला असेल. मीम पण असू शकतो. आता ह्यानंतर 2 प्लेयर्स असेल जे आम्ही आमच्या आयुष्यात कधी बघितले नाही खेळताना, त्यांचे व्हिडिओज बघितले आमच्या, पण ह्यांचे स्टॅट्स आणि ह्यांचे इन जनरल जेवढा इम्पॅक्ट आपण ऐकला आतापर्यंत आपल्या आयुष्यात त्यांचं नाव किंवा त्यांचं मेन्शन खूप इम्पॉर्टंट आहे. एक म्हणजे आपण गेल बद्दल बोललो, गेल बद्दल नाही बोललो आपण. अच्छा मग गेल पासून चालू करूया आपण, त्यानंतर त्या दोघांवर संपवू शकतो. खरं. सो क्रिस गेल हा एक असा प्लेअर आहे जो तुम्ही फक्त आणि फक्त T20 साठीच बनलाय असं बोलू शकता. पण सरप्राइझिंगली त्याने टेस्ट मध्ये खूप जास्त चांगलं गेलं. त्याने टेस्ट 2 ट्रिपल हंड्रेड आहेत, एक 333 आणि एक 317. ती पण आफ्रिकेला 333 तर त्यांनी श्रीलंकेत येऊन मारले गॉलला. सो तो कोणत्या लेवलला स्पिन चांगला खेळू शकत असेल हे तुला कळत असेल. आणि त्याचे मोस्ट ऑफ द मेन जे नॉक्स आहेत ते वेस्ट इंडिजच्या बाहेर आले. त्याने न्यूझीलंडमध्ये नेपियरला जाऊन सेंचुरी मारली आहे, साऊथ आफ्रिकेत केपटाऊनला जाऊन त्याने सेंचुरी मारली आहे, श्रीलंकेला येऊन त्याने ट्रिपल सेंचुरी मारली, त्याने ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन सेंचुरी मारली. सो तो बाहेर खूप जास्त चांगला खेळलाय. सो तो असं नाही आहे की फक्त स्लॉगिंगच करतो. सो त्यावर टेक्निकली पण तेवढाच चांगला. ऑब्व्हियसली एंड ऑफ द करिअर त्याची टेक्निक खराब होत गेली त्याच्या एकंदर त्याची बॉडी बघता आणि त्याचा खेळण्याची स्टाईल बघता. पण गेल हा मला तो प्लेअर वाटतो की तुम्ही त्याच्यावर फॉर्मॅटमध्ये विश्वास टाकू शकता. आणि मोर दॅन टेक्निक मला असं वाटतं की तुझी काय म्हणतो ना तुझा गेम अनालिसिस किती बेटर आहे ते खूप मॅटर करतो. म्हणजे टेक्निकली गेलकडे
क्लासी ड्राईव्ह नाही, क्लासी पुल शॉट्स नाही, तो काहीतरी ऑकवर्डच शॉट्स खेळतो. पण पुन्हा तेच आहे की मला वाटतं की तुला त्या बॉलवर करायचं काय तुला माहिती असलं पाहिजे. म्हणजे धोनीचं पण धोनीकडे क्लासी शॉट्स खूप कमी आहेत, पण धोनी मॅचेस मध्ये हेलिकॉप्टर शॉट क्लासी नाही जुना शॉट आहे खूप. हेलिकॉप्टर जुना इंजमम मारायचा ग्राउंड शॉट हेलिकॉप्टर, त्याचे जुने व्हिडिओज बघतो. हेलिकॉप्टर शॉटला धोनीने ग्लॅमर दिलं, पण हेलिकॉप्टर शॉट आहे होता. पण 6 ला कोणी पोहोचवलं, 6 ला कोणी पोहोचवलंय का हेलिकॉप्टर? मी मारला नाही का असं. तर धोनी बद्दल पण मला तेच वाटतं की धोनीकडे पण टेक्निकल शॉट्स, टेक्स्टबुक शॉट्स फार कमी होते, पण गेम खूप चांगला होता. सो गेलचा पण तेच गेमचा तर खूप चांगला होता, गेम रिडिंग चांगलं होतं, आणि तुला बॉलला बॅट मारता आली पाहिजे फक्त, हे महत्वाचं. आणि ते कशा पद्धतीने तू खेळतोय. पण तो टाइम पण खूप चांगला होता, फक्त ताकद नव्हती, टायमिंग प्लस आणि बियर आणि पोरी टॉवेल काढणं जाऊ दे. अरे त्याने रिपोर्टरला प्रपोज केलंय ऑन कॅमेरा. त्याने एकदा ड्रेसिंग रूम मध्ये कोणतरी एक बाई आली, तर त्याला हे नको टाकायला, पण तरी त्याने म्हटलं की मला माहिती आहे तू कशासाठी आलीस, कोणतरी टॉवेल काढला होता. सो गेल इज दॅट काइंड ऑफ पर्सनॅलिटी. रिपोर्टरला त्याने विचारलं की मॅच नंतर डेटवर येणार का तू बाहेर? बीबीएल मध्ये चालू इंटरव्ह्यू इथे कोणती आपण कधी कोणती पोरगी आली तिला विचारू नको कॅमेरा समोर. मी ख्रिस गेले का लोक कलर तुझा असला तरी तू नाही. पुन्हा एकदा रेसिझम कडे झुकतोय मित्र माझा, ह्याला मी ढकलतोय त्या मुद्द्याकडून. ठीक आहे, आता गेल बद्दल गेल सुद्धा 100 टेस्ट मॅच खेळला वेस्ट इंडिज करून, आणि 100 टेस्ट मॅच खूप मोठी अचिव्हमेंट आहे. म्हणजे आता हे असं शब्दात समजवलं जाऊ शकत नाही, पण फार कमी लोक आहेत 100 टेस्ट मॅच खेळले. आणि 7215 रन आहेत त्याचे, 60चा स्ट्राईक रेट आहे. पण तुम्हाला गेल माहितीये का? आणि गेल पुन्हा तेच मला वाटतं स्ट्राईक रेट इज नॉट, त्याचा काही संबंध नाही, मेजरचं हे नसणार. तो जे काही शॉट्स खेळायचा आणि तो गेम उघडायचा, तो 15 सेंचुरीज, 2 ट्रिपल सेंचुरीज आहे, आणि 3 डबल सेंचुरीज आहेत त्याच्यात. सो ह्याच्यावरून त्याची लॉन्जेटिव्हिटी केवढी होती ते तुम्हाला कळलं. पण माझ्या मते त्या काळात ते जे बोर्डचे अख्खे त्यांचे फाईट्स नसते झाले, तर गेलकडे अजून खूप लेजंडरी करिअर असलं असतं. खरं माझ्या मते तरी असलं असतं. म्हणजे नॉट जस्ट T20, तो टेस्ट आणि ओडिया मध्ये पण चांगला खेळला असता अजून. स्वतः गेल बद्दल बोलतोय तर त्याच्या टीम बद्दल एका लेजंड बद्दल आपण बोलू, ज्याला त्या काळाचा गुंडा म्हणायचे. येस, सर विव रिचर्ड्स. म्हणजे आम्हाला जसं की सचिन बद्दल आहे की आपण त्याचा पीक नाही बघितलंय, पण सचिन काय लेवलचा खेळाडू होता हे आपल्याला लहानपणापासून माहिती होतं. सचिनला असा तू खेळताना नाही बघितलं असणार, नाही 2003 आणि 2090s मध्ये त्याचा ऍडजस्ट झालेला प्ले आपण जास्त बघितलं. आणि रिचर्ड्स बद्दल तर आपल्याला काहीच माहिती, पण त्याचं नाव आपण नेहमी ऐकत आलोय बाबांकडून म्हण किंवा आजोबांकडून, की रिचर्ड्स नावाचा एक प्लेअर होता जो सगळ्यांची वाजवायचा. असं नाही की तू एका घरातच चांगला खेळायचा किंवा बाहेरच चांगला खेळायचा, सगळ्यांची वाजवायचा. आणि त्याचा ऑरा जाम, च्विंगम सगळं. त्या का तू हेल्मेट न घालता एक तर खेळणं, गावस्कर वगैरे पण खेळायचे, पण त्यांचा मोर ऑफ डिफेन्सिव्ह प्ले होता. हा त्या काळात विदाऊट हेल्मेट अटॅकिंग खेळायचा, बाउन्सर्सना पूल वगैरे मारायचा. आणि तेच आहे माझ्या मते, इव्हन त्याच्या ह्याच्यात तो बोलला पडतो जेवढं मला लक्षात आहे की वेअरिंग हेल्मेट इज लाईक वेअरिंग अ कॉन्डम वाईल हॅव्हिंग सेक्स, असं तो बोलला पण होतं जेवढं मला लक्षात आहे. सो हे फार चुकीचं आहे स्टे आहे म्हणून. पण घालत जा ना हेल्मेट घालत जा खेळताना. तर रिचर्ड्स बद्दल तेच आहे, रिचर्ड्स बद्दल फार आम्हाला ज्ञान नाहीये, पण रिचर्ड्सचे नंबर जाम स्टॅगरिंग आहेत. 121 टेस्ट मॅचेस तो खेळलेला आहे, 8540 रन्स, 10,000 रन्स व्हायला हवे होते, आणि 50चा ऍव्हरेज आहे टेस्ट मध्ये त्या ऍटिट्यूडच्या प्लेअरचा. त्याचा आउटसाइड वेस्ट इंडिज 50चा ऍव्हरेज आहे, आणि वेस्ट इंडिज मध्ये 48 की 46 असा काहीतरी 45 अबव ऍव्हरेज आहे. आणि त्या काळातले वेस्ट इंडियन पिचेस म्हणजे ते सगळे अँटिगा आणि बार्बाडोस वगैरे खूप फास्ट होते. म्हणजे आजच्या काळात जे पर्थचं नाव आहे, आजच्या काळात पर्थचं पण एवढं नाव नाही, ब्रिस्बेनचं जेवढं नाव असेल त्या काळात त्या स्टेडियमचं होतं. बरोबर. आणि त्याचा स्ट्राईक रेट 86 आहे मित्रा, आणि तेच 80च्या वर स्ट्राईक रेट म्हणजे भाई 19 सेंचुरीज, एक डबल सेंचुरी. अजून काही त्याची इनिंग माहिती आहे का मला? याचं इनिंग्स नाही आठवत एवढं नाही मला. त्याचे ते वर्ल्ड कप मधलेच नॉक्स माहिती आहेत जे मी फेमस आहेत, ते वन डेतले. पण टेस्ट मध्ये पण त्याचे नंबर त्याचं एक वर्चस्व सांगतात जे काय होते. आणि त्याचं जे काही आपण ऐकत आलोय त्याच्यानुसार तर तो च्विंगम खात तो. येस. आणि जर तुम्हाला कोणत्या त्याच्या इनिंग्स माहिती असतील तर तुम्ही व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स मध्ये आम्हाला लिंक टाका. आणि शेवटचं नाव आम्हाला एक सांगायचंय जे फार जे त्याच्या काळात खूप मोठं नाव होतं, हा सुद्धा वेस्ट इंडिजचाच प्लेअर आहे, पण तुम्ही या लिस्ट मध्ये त्याला एक्सपेक्ट केलं नसेल. हा म्हणजे ज्यांनी पाहिलं त्यांना माहिती असेल, आम्हाला तर नव्हतं माहितीये. आणि जे आपण ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व बघितलं आपल्या लहानपणापासून 3 पासून किंवा 99 पासून, ते त्या काळात त्या टीमचं होतं, वेस्ट इंडिजचं होतं. रिकी पॉन्टिंग जेवढा मोठा नाहीये त्याच्यापेक्षा
खूप पटीने हा मोठा आता नाव घेऊयाच, क्लाइव्ह लॉयड. एवढा बिल्टअप. हा, क्लाइव्ह लॉयडचं यामध्ये अशासाठी नाव टाकलं कारण की याचा टेस्टचा स्ट्राईक रेट आहे 100, जो लोकांचा वन डेचा ओव्हरऑल करिअरचा असतो. वन डेचा पण 100 नसतो, T20 मध्ये असतो, पण त्याचा ओव्हरऑल करिअरचा स्ट्राईक रेट 100 आहे. तर त्याच्याबद्दल तुला काही आयडिया आहे? त्याचं पण सेम आहे की तो ऍक्च्युअली रिचर्डचा पण आधीचा प्लेअर, त्याचा पण आजचा काही फुटेज ग्रेट नाही, काही शॉर्ट्स आहेत वगैरे, पण खूप लेझी प्लेअर. म्हणजे ज्या पद्धतीने गेल उभा राहतो, जसा गेल खेळतो तुम्ही इमॅजिन करा तसाच होता तो ऑलमोस्ट. थोडे बेटर त्याच्याकडे शॉट्स होते असं मला वाटतं. आणि तो मोर ऑफ कॅप्टन म्हणून चांगला ओळखला जायचा. म्हणजे कॅप्टन क्लाइव्ह, रिकी पॉन्टिंग धोनीला जसं कॅप्टन म्हणून ओळखलं जातं तसंच आहे क्लाइव्ह लॉयडला कॅप्टन म्हणून ओळखलं जायचं. आणि प्लस त्याने सुद्धा 110 मॅचेस खेळल्यात वेस्ट इंडिज करून आणि 7,515 रन्स केलेत आणि स्ट्राईक रेट त्याचा 100चा होता, 100.35. येस. आणि 19 सेंचुरीज आहेत आणि 1 डबल सेंचुरी. सो गावस्करांना आम्हाला बोलवावं लागेल त्याच्याबद्दल जर जाणून घ्यायचं असेल अजून. आणि गावस्करांबद्दल पण बोलूया मग असं वाटतं त्या व्हिडिओमध्ये. आता नको, गावस्करांनी जी काही इनिंग खेळलेली 214 बॉल 36 रन, ती वर्ल्ड कपला खेळली, इंग्लंड सोबत खेळली ना ती, त्यामुळे नाही टाकला मी गावस्कर. टेस्ट मध्ये वन डे मध्ये टेस्ट खेळलेली. अच्छा, मी एक स्टार्ट बघायचं चुकीचं सांगितलं. विव रिचर्ड्स मी चुकून म्हटलं होतं 1900 आहेत. रिचर्ड्सच्या 24 सेंचुरीज आहेत आणि 3 डबल सेंचुरीज आहेत. मी चुकून ते क्लाइव्ह आणि ते मिक्स केलं होतं. अच्छा, ओके. खूप गोष्टी मिक्स करतोस तुमचं, पण ठीक आहे. अजून 2 प्लेयर्सना आपण मेन्शन करूया इथे. मला मिक्सच नाही करायचं. बेन डकेट आणि हॅरी ब्रुक्सला आपण या लिस्टमध्ये टाकूया, जसं ते पण त्यांच्या मॅचेस खूप कमी आहेत. त्यांचं करिअर संपल्यावरती आपल्याला काय, तसं तर पंच पण नाहीये, पण पंच आम्हाला वाटतं पण ते मॅचेस जिंकवलेत कारण वन हँडेडली, सिंगल हँडेडली. हा, तर त्यामुळे पंच मी नाव ठेवलंय. हॅरी ब्रुक आणि बेन डकेट हे दोघं ऑलमोस्ट 90च्या वरच्या स्ट्राईक रेटने खेळतात. त्यांनी बरे रन्स पण केलेले आहेत, पण त्यांचा अजून करिअरचा एंड काही डिसेंबर अजून त्यांचं करिअर कुठे पोहोचलं नाही नीट, तर त्यांच्यावर बोलू शकत नाही. पण त्यांच्या इनिंग्स मध्ये जसं की पाकिस्तानमध्ये ब्रुक खेळलाय आणि बेन डकेट जे इंडियाच्या सिरीजमध्ये खेळलाय किंवा ॲशेस मध्ये खेळलाय, ते पण ह्याच लेवलचे, ह्याच कॅटेगरीतले प्लेयर्स होऊ शकतात पुढे. ठीक आहे, मला असं वाटतं आपण थांबूया, खूप बोललोय आपण. हा, ठीक आहे. सो तुम्हाला अजून असे कोणते प्लेयर्स वाटतात ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा, जे की अटॅकिंग गॅजेस टेस्ट मध्ये अजून फेमस आहेत त्यांच्यापेक्षा. ज्यांचा गेम खूप डिफरंट होता टेस्ट फॉर्मॅट. येस, पण ते टेस्ट मध्ये सक्सेसफुल झाले. सो तुम्ही कमेंटमध्ये कळवा आम्हाला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट.